इयत्ता 8वी विषय इतिहास. धडा चौथा 1857चा स्वातंत्र्य लढा. 1857 साली इंग्रज सत्तेला हादरवून टाकणारा मोठा लढा भारतात झाला. यापूर्वीही भारतात इंग्रजांविरुद्ध अनेक लढे झाले होते. हा लढा काही अचानक उद्भवला नव्हता. 1857च्या लढ्याची व्याप्तीही तशी मोठी होती आणि त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी या लढ्याची मागची व्याप्ती आणि भूमिका लक्षात घेऊन त्यांनी 1857चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक लिहिले. या पुस्तकाने अनेक क्रांतिकारकांना ब्रिटिशांविरुद्ध लढायची प्रेरणा दिली. 1857 पूर्वीचे लढे. भारतात ज्या ज्या भागामध्ये इंग्रजांची सत्ता स्थापन झाली होती तेथील लोकांना इंग्रजी शासनाचे दुष्परिणाम भोगावे लागले. कंपनीच्या सत्तेमुळे आपले सर्व स्तरातून शोषण होत आहे याची त्यांना हळूहळू जाणीव होऊ लागली. त्यामुळे भारतीयांच्या मनात असंतोषाची भावना निर्माण होऊ लागली. शेतकरी आणि सामान्य जनता कंपनी सरकारच्या काळात कंगाल होत गेली, कारण त्यांना विविध प्रकारचे कर भरावे लागत होते. अशातच 1770मध्ये बंगाल प्रांतात मोठा दुष्काळही पडला. यावेळी इंग्रजी राज्यकर्त्यांचे जनतेशी असलेले वर्तन हे उदासीनतेचे व संवेदनाशून्य राहिले. त्यामुळे सन 1763 ते 1857 या काळात बंगालमध्ये प्रथम संन्याशांच्या आणि नंतर फकीरांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी लढा दिला. असेच लढे गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र व दक्षिण भारतातही झाले. पुढे त्यावेळी उमाजी नाईक यांनी दिलेला लढाई असाच उग्र होता. उमाजींनी आपल्या रामोशी बांधवांना आणि स्थानिक युवकांना संघटित केले. यांना इंग्रजांविरुद्ध बंड करण्यास प्रवृत्त केले. त्यांनी त्यावेळी एक जाहीरनामाही काढला. इंग्रजांविरुद्ध लढा देण्याचे व इंग्रजी सत्ता झुगारून देण्याचे त्यांनी आव्हान केले सगळ्यांना. पुढे पुणे, सातारा, अहमदनगर, सोलापूर, नाशिक, भोर इत्यादी भागातही त्यांनी आपला दरारा निर्माण केला. यामुळे इंग्रजी सत्तेला उमाजी नाईक हे एक काहीतरी आपल्या विरुद्ध लोकांना भडकवत आहे असे वाटू लागल्याने 1832मध्ये कंपनी सरकारने उमाजी नाईक यांना अटक केली आणि पुणे येथे त्यांना फाशी देण्यात आली. त्याचवेळी भारतातील आदिवासी व वन्य जमातींनीही इंग्रज सत्तेला आव्हान दिले. या जमातींचा उदरनिर्वाह जंगलातील संपत्तीवर होत होता. ब्रिटिशांनी कायद्याने त्यांच्या हक्कावर गदा आणली. परिणामी बिहार, छोटा नागपूर परिसरातील कोलाम, ओडिसातील गोंड, बिहारमधील संथाळ यांनी ब्रिटिशांच्या विरोधात लढे दिले. भारतातील भिल्ल, कोळी, रामोशी यांनीही इंग्रजांविरुद्ध लढे दिले. कोल्हापूर परिसरात गडकऱ्यांनी तर कोकणात फोंडसावंतांनी इंग्रजी सत्तेला आव्हान दिले. 1857 सालापूर्वी देशाच्या निरनिराळ्या भागात काही जमीनदार आणि राजे रजवाड्यांनीही लढे दिले. ईस्ट इंडिया कंपनीच्या फौजेत अनेक भारतीय सैनिकही त्यावेळेस होते. कंपनीकडून त्यांचा दुजा भावाची वागणूक दिली जात असे. त्यांचे वेतन व भत्ते हे इंग्रजी सैनिकांच्या तुलनेमध्ये अत्यंत कमी असत. 1806 साली वेल्लोर येथे तर 1824 साली परागपूरच्या उठावाने उग्र रूप धारण केले. त्यामुळे हे सर्व लढे त्या परिसरातील होते. ते स्थानिक स्वरूपाचे व एकाकी होते. त्यामुळे इंग्रजांनी आपल्या बळाचा वापर करून ते मोडून काढले. लोकांचा त्यामुळे असंतोष दडपला गेला, पण तो नाहीसा झाला नाही. हा वणवा 1857च्या स्वातंत्र्य युद्धात भडकला. ब्रिटिश कंपनी सत्तेविरुद्ध अनेक ठिकाणी लढे उभे राहिले. दारूच्या कोठारावर जशी ठिणगी पडावी आणि त्याचा मोठा स्फोट व्हावा अशी अवस्था झाली. भारतातील विविध वर्गांमध्ये साठलेला असंतोष या लढ्याच्या रूपाने बाहेर पडला आणि त्याचा उद्रेक अभूतपूर्व अशा सशस्त्र लढ्यांनी झाला. 1857च्या लढ्याची कारणे. इंग्रजपूर्व काळात भारतात अनेक राजवटी होत्या. या राजवटींमध्ये बदल झाला.
तरी गावगाडा पूर्वीसारखाच चालू राहिला. इंग्रजांनी मात्र प्रचलित व्यवस्था बदलून नवीन व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला. गावगाड्याचे बदलत असलेले स्वरूप पाहून जनतेच्या मनात अस्थिरता व असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. त्यानंतर आर्थिक कारण होतं. इंग्रजांनी आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी नवीन महसूल पद्धत अंमलात आणली होती. ते शेतकऱ्यांकडून जबरदस्तीने महसूल वसूल करायचे. पर्यायाने शेती व्यवसाय हा कोलमडून पडला. इंग्लंडच्या बाजारपेठेतील माल हा भारतात खपून आर्थिक लाभ घेण्याचे ब्रिटिशांचे धोरण होते. त्यामुळे त्यांनी तेथील म्हणजेच भारतातील उद्योगधंद्यांवर जाचक कर बसवले. भारतात विकसित झालेला हस्तकला व कापड उद्योग दिवाळखोरीत त्यामुळे निघाला आणि अनेक कारागीर हे बेकार झाले. या सर्वांच्या मनात इंग्रजांविरुद्ध असंतोष हा वाढतच गेला. सामाजिक कारण होतं. इंग्रज आपल्या चालीरीती, परंपरा, रूढी यांच्यात हस्तक्षेप करत आहेत असे भारतीयांना वाटू लागले होते. सतीबंदीचा कायदा, विधवा पुनर्विवाह कायदा हे कायदे जरी सामाजिक दृष्टीने योग्य असले तरी ते आपल्या जीवन पद्धतीमध्ये हस्तक्षेप करत आहेत अशी त्यांची समजूत होऊ लागली. त्यामुळे ते भारतीय असंतुष्ट बनले. राजकीय कारणे. 1757 पासून इंग्रजांनी अनेक भारतीय राज्ये ताब्यात घेतली होती. पुढे डलहौसीने अनेक संस्थाने विविध कारणाने खालसा केली. अयोध्येच्या नवाबाला गैरकारभाराचे निमित्त पुढे करून पदच्युत केले. तर सातारा, नागपूर, झाशी ही संस्थाने तेथील राजाचा दत्तक पुत्रांचा वारसा हक्क नामंजूर करून खालसा केली. डलहौसीच्या या धोरणाने भारतीयांमध्ये अविश्वासाचे वातावरण वाढतच गेले. हिंदी सैनिकांमध्ये सुद्धा असंतोष वाढत गेला. हिंदी सैनिकांना इंग्रज अधिकारी तुच्छतेने तर वागवतच असत, पण सैन्यात सुभेदारापेक्षा वरचे पद त्यांना मिळत नसे. गोऱ्या सैनिकांपेक्षा त्यांचा पगारही कमी असे. त्यांना सुरुवातीला दिले जाणारे भत्ते हे इंग्रजांनी हळूहळू कमी केले आणि अशा कारणांमुळे हिंदी सैनिकांत असंतोष हा वाढतच गेला. त्यातच तात्कालीन कारण ठरलं. ब्रिटिशांनी 1856 साली हिंदी सैनिकांना लांब पल्ल्याच्या एनफील्ड बंदुका दिल्या. त्यात वापरण्यासाठी नवी काडतुसेही दिली. त्या काडतुसांवरील आवरण हे दाताने तोडावे लागेल. या आवरणाला गायीची आणि डुकराची चरबी लावलेली असते अशी बातमी सगळीकडे पसरली. त्यामुळे हिंदू व मुस्लिम सैनिकांच्या धार्मिक भावना ह्या दुखावल्या गेल्या व सैनिकांमध्ये त्यामुळे असंतोष निर्माण होऊ लागला. या असंतोषामुळे वणवाच पेटला. चरबी लावलेली काडतुसे वापरण्यास ज्या सैनिकांनी विरोध केला त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई झाली व त्या सैनिकांना जबर शिक्षाही देण्यात आल्या. त्याचवेळी बराकपूरच्या छावणीतील मंगल पांडे यांनी इंग्रजी अधिकाऱ्याच्या अन्यायी वृत्तीला विरोध करण्याच्या भावनेने ब्रिटिश अधिकाऱ्यावर गोळी झाडली. मंगल पांडे यांना अटक करून फाशी देण्यात आली. ही बातमी वणव्यासारखी चहूकडे पसरली. मेरठ छावणीतील हिंदी सैनिकांची पूर्ण पलटणच बंड करून त्यामुळे उठली. सैनिक दिल्लीच्या रोखाने निघाले. वाटेतच हजारो नागरिक उत्स्फूर्तपणे त्यांना मिळत गेले. 12 मे 1857 रोजी सैनिकांनी दिल्लीचा ताबा घेतला. त्यांनी मुघल बादशाह बहादूर शाह यांच्याकडे लढ्याचे नेतृत्व दिले. भारताचा सम्राट म्हणून त्यांच्या नावाने द्वाहीही फिरवण्यात आली. लढ्याची व्याप्ती. दिल्ली ताब्यात येताच सैनिकांचा आत्मविश्वास हा वाढला. भारतात इतर ठिकाणी असणाऱ्या सैनिकांनाही त्यामुळे प्रेरणा मिळाली. लवकरच या उठावाचे लोण उत्तर भारतामध्येही पसरले. बिहारपासून राजपुतान्यापर्यंत इंग्रज छावणीतील हिंदी सैनिकांनी बंडाचे निशाण उभारले. लखनौ, अलाहाबाद, कानपूर, बनारस, बरेली, झाशी या ठिकाणी उठावास प्रारंभ सुरू झाला. पुढे हे लोण दक्षिण भारतातही पसरले. नागपूर, सातारा, कोल्हापूर, नरगुंद अशा ठिकाणी उठाव झाले.
सातारा छत्रपतीचे वारसदार शहाजी प्रतापसिंह व कारभारी रंगो बापूजी, कोल्हापूरचे चिमासाहेब, नरगुंदचे बाबासाहेब भावे, अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरजवळील भागोजी नाईक इत्यादी या लढ्यात अग्रभागी होते. नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाण्याच्या राणीसारख्या स्त्रियाही त्यात सामील झाल्या. 1857 साली खानदेशात कजारसिंह याच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी उठाव केला, तर सातपुडा परिसरात शंकरशहांनी लढ्याचे नेतृत्व केले. खानदेशातील उठावात 400 भिल्ल स्त्रिया सहभागी झाल्या होत्या. लढ्याचे नेतृत्व 18व्या शतकात मुघल साम्राज्य दुबळे झाले. त्यामुळे नादिरशहा अब्दालीसारख्या परकीयांनी हिंदुस्थानावर आक्रमण करावयास सुरुवात केली. मुघल साम्राज्य त्यांना प्रतिकार करू शकत नाही हे लक्षात आल्यावर मराठ्यांनी परकीय आक्रमणापासून हिंदुस्थानच्या रक्षणाची जबाबदारी आपल्या शिरावर घेतली. त्याच भूमिकेतून मराठे अब्दाली विरुद्ध पानिपतावर लढले. 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात मुघल साम्राज्याचा वारसदार बहादूर शहा इंग्रजांविरुद्ध लढण्यास असमर्थ आहे हे लक्षात आल्यानंतर बहादूर शहाचे नेतृत्व मान्य करून नानासाहेब पेशवे, झाशीची राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे यांनी 1857च्या स्वातंत्र्य लढ्याची सूत्रे आपल्या हातात घेतली. याचाच परिणाम या स्वातंत्र्य लढ्यात हिंदू मुस्लिम बांधवांचे ऐक्य झाल्याचे दिसून येते. मौलवी अहमदुल्ला, कुंवरसिंह, मुघल सेनापती बख्त खान, बेगम हजरत महल यांनी विविध ठिकाणी उठावाचे नेतृत्व केले. दिल्ली, कानपूर, लखनौ, झाशी तसेच पश्चिम बिहारमधील उठावाचे स्वरूप हे विशेष उग्र होते. बिमोड भारतीय इंग्रजांशी प्राणपणाने लढले. यामध्ये सैनिक, जमीनदार, राजे, सेनापती व जनताही होती. हिंदी सैनिकांच्या नियोजित वेळेपूर्वीच उठाव सुरू झाला होता. सुरुवातीला हिंदी सैनिकांना यश मिळत गेले, परंतु इंग्रजी सत्तेची सैन्यसंख्या व प्रशासकीय ताकद ही मोठी होती. इंग्रजांनीही उठावाचा बिमोड साम, दाम, दंड, भेद या नीतीप्रमाणे केला. या धक्क्यातून इंग्रजी सत्ता लवकरच सावरली आणि त्यांनी पुढील 6 महिन्यातच गेलेली ठिकाणे परत मिळवली. राणी लक्ष्मीबाई, कुंवरसिंह, अहमदुल्ला हे धारातीर्थी पडले, तर बहादूर शाह यांना रंगून येथे कारावासात ठेवण्यात आले. नानासाहेब व बेगम हजरत महल यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतला, तर तात्या टोपे 10 महिने इंग्रजांशी लढत राहिले, पण फितुरीमुळे ते सापडले आणि त्यांना फासावर जावे लागले. अशा रीतीने सन 1858च्या अखेरीपर्यंत इंग्रजांनी हा लढा कठोरपणे दडपून टाकला. जरी लढ्याची सुरुवात हिंदी सैनिकांच्या असंतोषातून झाली असली तरी पुढे शेतकरी, कारागीर, सामान्य जनता, आदिवासी इंग्रजांच्या विरोधात एकत्र आली. या अन्यायकारी राजवटीचा पाडाव करण्यासाठी सर्व भारतीयांनी हा संग्राम केला. या लढ्यात हिंदू, मुसलमान, विविध जाती जमातीचे लोक मोठ्या ताकदीने उभे राहिले. इंग्रजांचे भारतातून उच्चाटन करणे हे सर्वांचे समान ध्येय होते. या पाठीमागे स्वातंत्र्याची प्रेरणा होती. म्हणूनच या लढ्याला व्यापक राष्ट्रीय स्वरूप असे प्राप्त झाले. 1857चा लढा अयशस्वी होण्याची काही कारणं होती. लढ्याचा प्रसार भारतभर झाला नाही. हा लढा संपूर्ण भारतात एकाच वेळी झाला नाही. उत्तर भारतात लढ्याची तीव्रता अधिक होती. उत्तरेकडेही राजपुताना, पंजाब, बंगालचा काही भाग, ईशान्य भारत हे प्रदेश लढ्यापासून अलिप्तच राहिले. सर्वमान्य नेत्याचा अभाव. लढ्यात भारतीय पातळीवर इंग्रजांच्या विरोधात सर्वमान्य नेतृत्व निर्माण होऊ शकले नाही. त्यामुळे इंग्रज विरोधात एकसंधपणा आला नाही. राजे रजवाड्यांच्या पाठिंब्याचा अभाव. इंग्रजी सत्तेचा त्रास जसा जनतेला होत होता तसाच तो संस्थानिकांनाही होत होता. त्यापैकी काही सोडले तर इतर इंग्रजांशी एकनिष्ठ राहिले. लष्करी डावपेचाचा अभाव. भारतीय सैनिकांकडे
शौर्य होते, परंतु योग्य वेळी योग्य डावपेच त्यांना आखता आले नाहीत. दिल्ली जिंकल्यानंतर ती टिकवता आली नाही. तसेच उठावकऱ्यांजवळ पुरेशी शस्त्रास्त्रे नव्हती. इंग्रजांकडे मोठी आर्थिक ताकद, शिस्तबद्ध सैन्य, अद्ययावत शस्त्रास्त्रे व अनुभवी सेनानी होते. दळणवळणाचा ताबा त्यांच्याच हातात असल्यामुळे त्यांच्या हालचाली जलद होत. यामुळेच भारतीय सैनिकांचा त्यांच्यापुढे निभाव लागला नाही. लढाया या केवळ शौर्यावर नाही तर लष्करी डावपेचांनीही जिंकाव्या लागतात. आणि शेवटचं कारण आहे आंतरराष्ट्रीय परिस्थिती इंग्रजांना अनुकूल. इंग्रजांचे रशियाशी सुरू असलेले क्रिमियन युद्ध नुकतेच संपले होते. यामध्ये इंग्रजांचा विजय झाला होता. जगातील अनेक देशांशी त्यांचा व्यापार होता. इंग्रजांची आरमारी ताकद मोठी होती, याउलट उठावकऱ्यांची परिस्थिती होती. अशा प्रकारे ही वेगवेगळी कारणं ठरली अपयशासाठी. त्यानंतर स्वातंत्र्य लढ्याचे परिणाम. ईस्ट इंडिया कंपनीची राजवट संपली. कंपनीच्या सत्तेमुळे भारतीयांच्या मनात असंतोषात भर पडत गेली व त्यामुळेच इंग्रजी सत्तेपुढे 1857च्या लढ्याचे आव्हान उभे राहिले. याची जाणीव इंग्लंडच्या राणीला झाली. भारतातील इंग्रजी सत्ता कंपनीच्या हाती सुरक्षित नाही असे वाटल्यामुळे 1858 साली ब्रिटिश पार्लमेंटने कायदा करून ईस्ट इंडिया कंपनीची राजवट बरखास्त केली. गव्हर्नर जनरल हे पद जाऊन व्हॉइसरॉय हे पद निर्माण करण्यात आले. लॉर्ड कॅनिंग हा शेवटचा गव्हर्नर जनरल व पहिला व्हॉइसरॉय ठरला. तसेच भारताविषयी कारभार करण्यासाठी भारत मंत्री हे पद इंग्लंडच्या शासनात निर्माण करण्यात आले. राणीचा जाहीरनामा. इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिने भारतीयांना उद्देशून एक जाहीरनामा काढला. सर्व भारतीय आमचे प्रजाजन आहेत. वंश, धर्म, जात किंवा जन्मस्थान यावरून प्रजाजनात भेद करणार नाही. शासकीय नोकऱ्या देताना गुणवत्तेवर दिल्या जातील. धार्मिक बाबतीत कसलाही हस्तक्षेप करणार नाही. संस्थानिकांशीही केलेले करार पाळले जातील. तसेच ती कोणत्याही कारणासाठी खालसा केली जाणार नाहीत, अशी ग्वाही या जाहीरनाम्यात देण्यात आली. भारतीय लष्कराची पुनर्रचना. लष्करातील इंग्रजी सैन्याचे प्रमाण वाढवण्यात आले. महत्त्वाच्या ठिकाणी इंग्रज अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या. तोफखाना हा पूर्णपणे इंग्रज अधिकाऱ्यांच्या ताब्यात ठेवण्यात आला. लष्करी तुकड्यांचीही जातवार विभागणी करण्यात आली. भारतीय सैनिक एकत्र येऊन इंग्रजी सत्तेच्या विरोधात उठाव करणार नाहीत अशी काळजीही घेण्यात आली. धोरणात्मक बदल. भारतीयांच्या सामाजिक व धार्मिक बाबतीत हस्तक्षेप न करण्याचे धोरण इंग्रजांनी स्वीकारले. त्याचबरोबर भारतीय समाज सामाजिक दृष्टीने एकसंध म्हणजे एकत्र होणार नाही अशी काळजी घ्यायला सुरुवात केली. भारतीयांमध्ये जात, धर्म, वंश, प्रदेश या कारणावरून नेहमी संघर्ष होत राहील व एकमेकांविषयी भारतीयांची मने कलुषित होत राहतील हे धोरण राबवले जाऊ लागले. फोडा आणि राज्य करा हेच इंग्रज राज्याचे सूत्र राहिले. 1857च्या स्वातंत्र्य लढ्यामुळे इंग्रजी राज्यसत्तेला संघटित विरोध केला पाहिजे असे भारतीयांना वाटू लागले आणि 1857चा स्वातंत्र्य लढा हा भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचा प्रेरणास्रोत ठरला.